मैत्रिणींनो, तुमचं वजन वाढलं आहे का? पोट बाहेर आलेलं आहे का? विशेषतः डिलिव्हरीनंतर वाढलेली पोटाची चरबी कमीच होत नाहीये का? कितीही प्रयत्न केले तरी देखील वजन कमी होत नाहीये का? नेहमी वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर तेच वजन पाहिल्यानंतर तुम्हाला देखील कंटाळा येतो का? वजनामध्ये 500 ग्रॅम सुद्धा फरक दिसत नाहीये का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. हो, कारण आज मी तुमच्यासोबत एक असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो तुम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत फॉलो करायचा आहे, ज्यामध्ये महिलांसाठी आणि पुरुषांसाठी दोघांसाठीही खास असे विशेष डाएट प्लॅन मी शेअर केलेला आहे. यामध्ये तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही आहे, कोणतेही महागडे पदार्थ खाण्याची गरज नाही आहे, ना तुम्हाला काहीही जास्तीचं बनवावं लागणार आहे आणि विकत काहीच आणावं लागणार नाही आहे. सगळ्या गोष्टी घरातच तुमच्या अवेलेबल असणार आहेत. असा हा साधा सोपा बेस्ट असा डाएट प्लॅन असणार आहे. हा डाएट प्लॅन जर तुम्ही 30 दिवसांसाठी न चुकता अगदी व्यवस्थित आहे असा फॉलो केला आणि त्यासोबतच जर 30 ते 45 मिनिट दररोज फास्ट वॉकिंग किंवा थोडासा व्यायाम केलात तर महिनाभरामध्ये 5 ते 7 किलो वजन तुम्ही नॅचरली अगदी झपाट्याने कमी करू शकणार आहात. त्यासोबतच वाढलेलं हट्टी पोट, कमरेभोवती साठलेली चरबी, शरीरावरती साठलेली फॅट सगळं टोटल कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. हा डाएट प्लॅन मी भरपूर सगळ्या लोकांसोबत शेअर केलेला आहे. त्यांना भरपूर चांगला रिझल्ट याच्यातून मिळालेला आहे. त्यामुळे तुम्हाला देखील पर्सनलाइज डाएट प्लॅन बनवून हवा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता तुमच्या पेड कस्टमाइज डाएट प्लॅनसाठी. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामचं हँडल जे आहे ते बायोमध्ये मिळून जाईल, त्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला ते आपल्या इंस्टाग्राम पेजवरती घेऊन जाईल. तर हा डाएट प्लॅन असणार आहे खूप जास्त इफेक्टिव्ह, खूप जास्त प्रभावी सगळ्यांसाठी. महिलांसाठी विशेषतः हा खास डाएट प्लॅन तयार केलेला आहे. तर तुम्ही देखील आता वजन वाढीमुळे आणि पोटाच्या वाढलेल्या चरबीमुळे त्रस्त असाल तर बिलकुल चिंता करू नका. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा डाएट प्लॅन सेव्ह करून ठेवा आणि आजपासूनच फॉलो करायला सुरुवात करा. या डाएट प्लॅनचा सगळ्यात पहिला नियम जो आहे तो म्हणजे दिवसाची सुरुवात जी आहे ती योग्य करा. सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे. यामुळे तुमचं पोटामध्ये साठलेले जे विषारी घटक असतात ते बाहेर टाकले जातात आणि यासोबतच तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते सक्रिय होतं. इतकंच करायचं आहे, फार काही करायचं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला 15 ते 20 मिनिट वॉक करायचा किंवा 15 ते 20 मिनिट कोणताही शारीरिक हालचाल करा, व्यायाम करा, जेणेकरून तुमचे मसल टोन होतील. त्यानंतर तुम्ही करणार आहात नाश्ता 8 ते 9च्या दरम्यान. नाश्त्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन आहे, तुम्ही मूग डाळीचा चिला सॅलडसोबत खाऊ शकता. दुसरा, यामध्ये तुम्ही व्हेजिटेबल भरपूर ॲड केलेले पोहे खाऊ शकता. तिसरा, तुम्ही भरपूर व्हेजीज ॲड केलेला उपमा खाऊ शकता. चौथा, तुम्ही ओट्सचा उपमा किंवा ओट्स पोरीज किंवा दलियाची खिचडी जी असते ती खाऊ शकता. असे 4 ऑप्शन आहेत. 4 मधला कोणताही ऑप्शन निवडा. पुरेसं थोडंसंच खायचं आहे. वेट लॉसचा पदार्थ आहे म्हणून खूप भयानक प्रमाणामध्ये खायचं नाही. या सगळ्यासोबत तुम्ही साखर नसलेला चहा घेऊ शकता किंवा ग्रीन टी घेऊ शकता. त्यानंतर डायरेक्ट मिड मॉर्निंगला 11 वाजता आपल्याला काहीतरी भूक लागते आणि यावेळी आपण बिस्किट, चिप्स, अरबट सरबट काहीतरी खातो आणि तिथेच आपण फसतो. असं न करता तुम्ही इथे कोणतंही सीजनल एखादं फ्रूट खाऊ शकता किंवा 1 वाटी पपई, एखादं संत्री किंवा ताक या किंवा नारळ पाणी अशा गोष्टी तुम्ही खाल्ल्या तर तुमचं वजन अजिबात वाढणार नाही. त्यानंतर आपण डायरेक्ट 1 ते 2 वाजता दुपारचं जेवण करायचं आहे. दुपारचं जेवण हे संपूर्ण आहार असलं पाहिजे आणि संपूर्ण संतुलित असा आहार आपल्याला घ्यायचा आहे. इथे तुम्ही छोट्या साईजच्या 1 ते 2 चपात्या खाऊ शकता. त्यासोबतच 1 वाटी डाळ, 1 वाटी सॅलड, 1 वाटी कोणतीही भाजी, ज्यामध्ये स्प्राउटेड भाजी असेल, पालेभाजी असेल, कोणतीही जी भाजी तुमच्या घरामध्ये बनते ती भाजी आणि त्यासोबतच 1 ग्लास भरून ताक. आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे तर तुम्ही ताक नाही घेतलं तरी चालेल. जर तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही दुपारच्या वेळी 1 ग्लास ताक घेऊ शकता. थंड न पिता नॉर्मल टेम्परेचरला आणून ते ताक तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचा संपूर्ण आहार असला पाहिजे. डाळी, कडधान्य,
किंवा स्प्राउट जे असतात त्याच्यामुळे तुमचं काय होतं, तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये याच्यातून प्रोटीन मिळत असतं आणि सॅलडमधून तुम्हाला फायबर मिळतं. यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतं आणि एक्स्ट्रा भूक तुम्हाला अजिबात लागणार नाही. यानंतर डायरेक्ट आपण संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स खायचं आहे. तर स्नॅक्समध्ये आपण बऱ्याचदा चहा बिस्किट खातो आणि सगळ्यात गोष्ट मोठी आहे की चहा आणि बिस्किटामुळेच आपलं वजन सगळ्यात जास्त वाढत असतं. तर चहा बिस्किट न खाता इथं आपण भाजलेले चणे किंवा मखाणे किंवा भाजलेले थोडेसे शेंगदाणे या पद्धतीचं स्नॅक्स, मुरमुरे वगैरे अशा पद्धतीचे जर स्नॅक्स आपण निवडले तर आपलं पोटही भरतं आणि वजनही अजिबात वाढत नाही. नंतर आपण डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचं, जे आपण 8च्या आधी करायचं. झोपण्याच्या आणि जेवणाच्या दरम्यान 3 तासाचा गॅप हा आपण ठेवलाच पाहिजे. खूप वेळ जेवण करत बसायचं नाहीये. 8च्या आधी जेवण उरकून टाकायचं, म्हणजे त्या 2-3 तासामध्ये जो गॅप असतो त्यामध्ये आपलं रात्रीचं अन्न जे आहे खाल्लेलं ते पचतं. नाहीतर काय होतं, आपण उशिरा जेवण केलं तर आपली चरबी जी आहे ती वाढण्याचं कारण ते ठरतं आणि ती स्टबन फॅट जी असते ती साठून राहते आणि ती लवकर कमी करता येत नाही. म्हणून अन्नाचं पचन व्हायचं असेल तर लवकर जेवण करा. हलका आहार घ्यायचा आहे. तेलकट रात्रीच्या वेळी अजिबात खायचं नाही. 8 नंतर खूप जास्त जड काहीच खाण्याचं अजिबात खायचं नाहीये. तर जेवणामध्ये रात्रीच्या काय घेणार आहोत ते पाहूया. तर इथे तुम्ही कोणतंही सॅलड खाऊ शकता, सगळ्यात पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय तुम्ही पनीर भुर्जी आणि सॅलड खाऊ शकता. तिसरा पर्याय आहे तुम्ही मूग डाळीची खिचडी खाऊ शकता. आणि चौथा शेवटचा पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतंही व्हेजिटेबल सूप खाऊ शकता. तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकनचं सूप देखील तुम्ही खाल्लं तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीचा संपूर्ण आहार तुम्हाला 4 पर्याय सांगितलेत. रात्रीचं जेवण हे वजन कमी करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे रात्रीचं जेवण हे आपण व्यवस्थितच घेतलं पाहिजे. कारण जर तुम्ही व्यवस्थित जेवण घेत नसाल, रात्रीच्या वेळी खूप जड खात असाल, तेलकट खात असाल किंवा कुरकुरे, चिप्स यासारख्या गोष्टी रात्रीच्या वेळी भयानक प्रमाणामध्ये खात असाल तर तुमचं वजन आणि चरबी दोनही कमी होणार नाही. त्यामुळे वाईजली तुम्हाला डाएट प्लॅन चूज करायचा आहे. रात्रीच्या वेळेचं अन्न तुम्हाला खायचं आहे. यानंतर रात्रीच्या काही चुका आहेत त्या अवॉइड करायच्या. त्या चुका कोणत्या ते जाणून घेऊया. जेवणानंतर लगेचच झोपू नका. दुसरं, रात्रीच्या वेळी गोड पदार्थ खाणं अवॉइड करा. तिसरं, कोल्ड्रिंक्स पिऊ नका. चौथं, रात्रीच्या वेळी भात खाऊ नका. आणि 5वी चूक म्हणजे रात्री उशिरा स्नॅक्स खाऊ नका. दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी प्या. त्यानंतर तुम्हाला 20 ते 45 मिनिट तुम्हाला वॉकिंग किंवा कोणताही व्यायाम करायचा आहे. 8 ते 10,000 स्टेप्स मिनिमम तुम्ही दिवसाला चाललं पाहिजे जर तुम्हाला फास्ट वजन कमी करायचं आहे. महिन्यात जर 8 किलोपर्यंत वजन कमी करायचं असेल तर. तिसरं तुम्हाला फॉलो करायचं ते म्हणजे साखर पूर्णपणे बंद करा. चौथं म्हणजे तेलकट पदार्थ खाणं अवॉइड करा. आणि शेवटचं तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे 7 ते 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे बॉडीला स्ट्रेस रिलीफ ठेवण्यासाठी. तर या संपूर्ण डाएट प्लॅन सोबत या सगळ्या सवयी, या सगळ्या चुका, हे तुम्हाला चुका अवॉइड करायच्या, सवयी ह्या फॉलो करायच्या आहेत. आणि हे सगळं जर तुम्ही 30 दिवसांसाठी सातत्याने फॉलो केलं तर तुमचं वजन आणि पोटाची चरबी दोनही कमी होईल. सोबतच तुमचं 5 ते 7 किलोपर्यंत वजन कमी करण्यासाठी हा डाएट प्लॅन तुम्हाला मदत करणार आहे. तर फ्रेंड्स, वजन कमी करण्यासाठी कोणतीही जादुई गोळी किंवा चमत्कारिक उपाय नसतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सातत्य या 3 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर ते तुमचं वजन जे आहे ते कायमस्वरूपी कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होते. हा डाएट प्लॅन मैत्रिणींनो पुढील 30 दिवसांसाठी फॉलो करून बघा आणि तुमचे रिझल्ट जे आहेत, तुमचे रिस्पॉन्स आहेत ते कमेंट्समध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. त्यासोबतच मला नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच अशाच कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता व्हिडिओ इथेच एंड करूयात. पुन्हा भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी रहा आणि फिट रहा.